चंद्रपूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आणि राज्यातील दिग्गज भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सकाळी त्यांनी घराजवळच्या कन्यका माता देवस्थान आणि सिद्धेश्वर मंदिर येथे पूजा अर्चा करत आशीर्वाद घेतले। आपला विजय हा विकासाचा विजय असेल असं सांगत त्यांनी जातीपातीच्या राजकारणामुळे विकासाची प्रक्रिया बाधित होत असल्याचं म्हटलं आणि आपण जनतेच्या दरबारात मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी मैदानात दाखल होत असून आजवरती केलेल्या विकासाच्या माध्यमातून जनता आपल्याला लोकसभेत भरघोस मतांनी पाठवेल असं देखील त्यांनी विश्वास व्यक्त केला। तर आज चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार आपला लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि आज भाजपचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे आणि आपला विकास हाच आपला विजय असेल। जनतेच्या दरबारामध्ये मतरूपी आशीर्वाद मागणार असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं। चंद्रपुरातून ते भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत आणि आजच ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत कारण विदर्भासाठी उद्याची शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज भरण्याची 27 मार्च आणि म्हणून आज सुधीर मुनगंटीवार उमेदवारी अर्ज दाखल करतायत। दैनंदिन येतो जोपर्यंत दर्शन घेत नाही तोपर्यंत मी कधीही बाहेर जात नाही आणि आज तर मी देशहितासाठी विश्वगौरव मोदीजींनी मला उमेदवारी दिली तर देवाचा आशीर्वाद हा जर मी नियमित घेतो तर आजही आवेदनपत्र भरताना देवाचा आशीर्वाद घेऊन चालू आहे आणि देवासमोर एवढीच प्रार्थना केली की तुला जे योग्य वाटते देवा तू ते कर। मी माझ्या खासदारकीसाठी उभा नाही, मी विश्वगौरव देशनायक युगपुरुष नरेंद्र मोदीजी या देशाला गौरवशाली सुजगाम सुफगाम करण्याचा जो संकल्प घेऊन कष्ट करताय, जर देवा तुला वाटत असेल तर त्यामध्ये चंद्रपूर मणी आर्णी लोकसभेचं योगदान देण्यासाठी मी शक्तीने विकास करेन, पण त्यासाठी देवानी निर्णय आणि ईश्वराचा अंश असणाऱ्या मतदारांनी निर्णय करायचा। नामांकनासाठी कोण कोण मलाही माहीत नाही कारण काल जरा मी 101 ताप होता त्यामुळे मी काल कोणाशी बोलू शकलो नाही। पार्टीचे कार्यकर्ते अनेकांशी बोलले आहेत, जे येतील ते येतील, जनता तर नाही माझ्या दृष्टीने